नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। नुकताच महाराष्ट्र शासनाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर केलं। या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पीक विमा या दोन संदर्भात मोठी खडाजंगी झाली। यावेळेस महाराष्ट्र शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं की ही नुकसान भरपाई 31 मार्च 2025 पूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, परंतु अद्यापही ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही। या संदर्भात या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळाली जिल्ह्यातील याबद्दल सुद्धा माहिती आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। शेतकऱ्यांना 31 मार्च 2025 पूर्वी नुकसान भरपाई देण्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत सांगितले होते, परंतु 31 मार्च पूर्वी शासनाच्या वतीने पीक विमा कंपन्यांना शासनाचा हिस्सा देण्यात आला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी वाट पाहावी लागते। त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळाला नाही, तर काही जिल्ह्यात आता पीक विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे लवकरच पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आणि किती मिळणार हे आपण पाहणार आहोत। त्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि खानदेश असे 5 विभाग असून यामध्ये आपण सर्वात प्रथम मराठवाडा विभागामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत 83 कोटी 38 लाख, तसेच पीक कापणी प्रयोग भरपाई 4 कोटी 83 लाख असे एकूण भरपाई 88 कोटी 21 लाख रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। त्यानंतर जालना जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती 116 कोटी 95 लाख आणि काढणी पश्चात भरपाई 66 कोटी 44 लाख अशी एकूण 263 कोटी 40 लाख रुपये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। बीड जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या एकाच प्रकारांतर्गत 212 कोटी 76 लाख रुपये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। त्यानंतर धाराशिव स्थानिक नैसर्गिक आपत्ती या एकाच प्रकारात 231 कोटी 5 लाख रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात मिळणार आहेत। त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान भरपाई मिळणार आहे। बघा, स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 101 कोटी 89 लाख रुपये, तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत 296 कोटी 88 लाख रुपये, तर काढणी पश्चात भरपाई पोटी 27 कोटी 77 लाख रुपये असे एकूण 426 कोटी 55 लाख रुपये मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती 102 कोटी 62 लाख, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत 245 कोटी 59 लाख आणि एकूण भरपाई 357 कोटी 21 लाख रुपये मिळणार आहेत। तर हिंगोली जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या प्रकारात 26 कोटी 68 लाख आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत 154 कोटी 36 लाख, एकूण नुकसान भरपाई 181 कोटी 5 लाख रुपये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। बघा, लातूर जिल्ह्यात आतापर्यंत त्याची माहिती विभागानं जाहीर केली नाही। त्यानंतर विदर्भ पाहणार आहोत। बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये 144 कोटी 21 लाख आणि पीक कापणी प्रयोगात 2 लाख, एकूण नुकसान भरपाई 144 कोटी 23 लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील बघा, स्थानिक नैसर्गिक आपत्ती 50 कोटी 9 लाख, काढणी पश्चात भरपाई 10 कोटी 51 लाख, पीक कापणी प्रयोग 19 लाख असे एकूण 3 प्रकारात 60 कोटी 80 लाख रुपये मिळणार आहेत। अकोला जिल्ह्यातील एकाच प्रकारांतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये 66 कोटी 64 लाख हे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीत 10 कोटी 74 लाख या एकाच प्रकारांतर्गत वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर
यवतमाळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती 6,86,00,000। दुसरा प्रकार काढणी पश्चात भरपाई 22,95,00,000। एकूण नुकसान भरपाई 29,81,00,000 ही यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यानंतर विदर्भ स्थानिक नैसर्गिक आपत्ती 195,18,00,000 आणि काढणी पश्चात भरपाई 71,00,000। एकूण नुकसान भरपाई 115,90,00,000 रुपये विदर्भातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। त्यानंतर नागपूर स्थानिक नैसर्गिक आपत्ती 55,94,00,000। त्यानंतर काढणी पश्चात भरपाई 11,00,000 रुपये मिळणार आहे। एकूण भरपाई 56,05,00,000 या दोन प्रकारात नागपूरमधील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। त्यानंतर भंडारा जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या एकाच प्रकारात शेतकऱ्यांना 4,00,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। अशा प्रकारे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळतील। त्यानंतर गडचिरोलीमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती 2,98,00,000 आणि दुसरा प्रकार काढणी पश्चात भरपाई 2,40,40,00,000। एकूण भरपाई 5,38,00,000 रुपये गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। तर चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही असे विभागातर्फे स्पष्ट झाले आहे। त्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्र खानदेश या विभागातील माहिती घेणार आहोत। पुणे जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 2,89,00,000 या एकाच प्रकारात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मिळणार आहेत। तर सोलापूर जिल्ह्यात पीक कापणी प्रयोग या एकाच प्रयोगाअंतर्गत 95,00,000 रुपये शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यातील मिळणार आहेत। त्यानंतरचा प्रकार सांगलीमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये 2,78,00,000। दुसरा प्रकार पीक कापणी प्रयोग 6,00,000। एकूण भरपाई 2,85,00,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती 7,59,00,000 रुपये, पीक कापणी प्रयोग 1,12,00,000, एकूण भरपाई 8,71,00,000 कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। त्यानंतर सातारा पीक कापणी प्रयोग या एकाच प्रकाराअंतर्गत 7,10,00,000 रुपये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहेत। त्यानंतरचा जिल्हा म्हणजे नाशिक पीक कापणी प्रयोग या एकाच प्रयोगाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3,00,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये सरकारतर्फे वर्ग करण्यात येतात। त्यानंतर धुळे जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या एकाच प्रकाराअंतर्गत 29,01,00,000 रुपये धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। बघा नंदुरबारमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती 5,05,00,000, पीक कापणी प्रयोग 3,13,00,000, एकूण भरपाई 8,13,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यात पीक कापणी प्रयोग या एकाच प्रकाराअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 9,00,000 रुपये शासनातर्फे वर्ग करण्यात येतील। त्यानंतर कोकण विभागामध्ये आपण पाहणार आहोत काढणी पश्चात नुकसान भरपाई या एकाच प्रकाराअंतर्गत कोकणातील ठाणे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 7,01,00,000 रुपये वर्ग करण्यात येणार आहेत। त्यानंतरचा कोकणामधला दुसरा जिल्हा म्हणजे रत्नागिरी काढणी पश्चात नुकसान भरपाई 68,00,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत। त्यानंतर तिसरा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग काढणी पश्चात नुकसान भरपाई या एकाच प्रकाराअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 1,57,00,000 रुपये वर्ग करण्यात येणार आहेत। अशा प्रकारे राज्यातील जिल्ह्यांना शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा लवकरच वर्ग करण्यात येत आहे असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले। नुकताच त्याची सुरुवात काही जिल्ह्यात झाली आहे, लवकरच आपल्यालाही तो मिळेल। ज्या जिल्ह्यात आतापर्यंत मिळाला नाही त्यांनी आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट करावे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका।